अक्कलकुवा येथे विजय रॅलीत राडा झाल्याचे भूलथापा, कोणीही खोट्या अफवा पसरवू नये. विजय रॅली शांततेत संपन्न. आमदार आमशा पाडवी. दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आमशा पाडवी यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवली होती. अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून गेल्या 35 वर्षापासून काँग्रेसचा गड असलेल्या मतदारसंघाला आमशा पाडवी यांनी विधानसभा निवडणूक लढवून कार्यकर्त्यांच्या सहकार्याने व जनतेच्या आशीर्वादाने विजय मिळवला. हा झालेला विजय आमशा पाडवी यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या होता. कार्यकर्त्यांनी आमशा पाडवींची विजय रॅली अक्कलकुवा व खापर या ठिकाणी आयोजित केली होती. या ठिकाणी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळताना पाहायला मिळाली. मात्र काही हितचिंतकांनी विविध वृत्तवाहिनीतून रॅलीमध्ये राडा झाला असल्याचे प्रसिद्धीला दिले आहे. मात्र या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असताना व कार्यकर्ते सतर्क असताना कोणत्याही प्रकारचा राडा किंवा भांडण झालेले नसल्याचे दिसून येत आहे, असे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांनी स्पष्ट केलेले आहे. कोणीही कोणतीही भूलथापाला बळी पडू नये, असेही आमदार आमशा पाडवी यांनी आश्वासित केले आहे. काल जे विजय रॅली होती ते विजय रॅलीमध्ये आनंदाने लोक नाचत होते. आता नाचता नाचता एखाद्याच्या पायाला पाय लागला असेल, त्याला राडा सांगता येणार नाही, कारण राडा झाला असता तर आम्हालासुद्धा माहिती पडला. हे तर आता कोणी हे व्हिडिओ काढला, काय टाकला, कसं टाकला हे आम्हालाही माहिती नाही. पण तिथे राडा कशाला म्हणतात? त्याला मारामारी असते, त्याच्यामध्ये हे असतो, त्याला राडा म्हणता. हे टी व्हीवाले जे दाखवून राहिले ते मुद्दाम या रॅली चांगली झाली त्याच्यात काही लोकांना सेंड झाला नाही असेल आणि म्हणून ते दाखवून राहिले. असं राडाचं काही नाही, कोणाची तक्रार नाही आहे, कोणाचं काही नाही आहे. एकदम चांगल्या रीतीने खापर अक्कलकुवामध्ये चांगल्या रीतीने नाचले कुदले. आता बघा, गर्दी असताना एखादचा पाय चेंदला असेल तर ढेकली झाली आहे, त्याला राडा सांगता येणार? राडा काय असाला म्हणतात? जिथे मारामारी असते त्याला राडा सांगता. म्हणून हे कोणीतरी बदनाम करण्याचे काम करता आहे. त्या बदनाम करण्याच्या मागे कोणी लागायचे नाही. आपली रॅली एकदम चांगली झाली आहे, उत्साहाने झाली आहे, कोणाला काय गालबोट लागला नाही. म्हणून माझी सर्वांना हे विनंती आहे, हे खोटी अफवा पसवायचे काम करायचे नाही. हेच माझी नम्र विनंती आहे.